नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग मित्रांनो. मी ओंकार शिंदे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्लॉगचा विषय हा वेगळा आहे. मित्रांनो, व्लॉग काय खाल्लं काय पिलं याच्यावरती तर अनेक जण बनवतात, परंतु आयुष्यामध्ये कसं पुढे गेलं पाहिजे, सातत्यानं परिश्रमानं कष्टानं आपलं आयुष्य कसं समृद्ध केलं पाहिजे, ह्या गोष्टीवरती फार कमी लोक सांगत असतात. मित्रांनो, जीवनात यशस्वी झाल्याशिवाय एका आयुष्यात एक सॅटिस्फॅक्शन नाही, हे खरं आहे. बिना यशस्वी होता सुद्धा आपल्याला जगता येतं असं काही नाही, परंतु चार लोकांमध्ये जी मान्यता लागते ना, की बाबा काहीतरी करून दाखवलं अमुक तमुक, ती मान्यता तरी मिळवली पाहिजे ना. शेवटी आयुष्य काय आहे, शेवटी निवांत बसून तरी आयुष्य काय कोणाला जग वाटतं का? सतत काहीतरी करू वाटतं. हे आयुष्य करत असताना, आयुष्य घडवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं हे लक्षात आलं पाहिजे. नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये आपणास करिअर घडवायचं आहे, नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये मला आवड आहे, ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे ना. ह्या देशामध्ये जगात अनेक लोक होऊन गेली, त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या फील्डमध्ये त्यांनी ठसा उमटवला. सुप्रसिद्ध असे अनेक शेतकरी आहेत, वार्षिक टर्नओव्हर त्यांचं शेकडो कोटीमध्ये आहे. अनेक बिझनेसमॅन आहेत, चहावालेसुद्धा कोठ्यामध्ये टर्नओव्हर करतात. मग नेमकं ते करतात म्हणून मला करायचं असं शक्य आहे का? तर नाही ना. मला आवडतं काय, माझा आवाज काय, माझं क्वालिफिकेशन काय, ह्याच्यावरती माणसानं आपली फील्ड निवडली पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये काम करत गेलं पाहिजे. काम करत असताना इतकं मन त्या कामामध्ये लागलं पाहिजे की मी किती तास काम करतो हे आपल्याला लक्षात आलं नाही पाहिजे. घड्याळाचा काटा बघून काम करण्याची वेळ आली नाही पाहिजे. मग तुम्ही शेती करा किंवा काही करा, शेती करत असताना सुद्धा अभ्यास, त्याच्या नोट्स, त्याचं शेड्यूल हे महत्त्वाचं आहे. डेली जर्नल महत्त्वाचं आहे. सकाळी आपण किती वाजता उठलो, शेतात किती आपण ऑब्झर्वेशन केले, सगळ्या गोष्टी आहेत. शेती करत असताना त्याचं नियोजन, त्याचं व्यवस्थापन, ह्या सर्व गोष्टी म्हणजे एक पद्धतीचा स्पर्धा परीक्षेसारखाच एक अभ्यास आहे. प्रत्येक वर्षाला एक परीक्षा द्यायची आहे शेतातून, पिकाच्या माध्यमातून, आणि ती सक्सेस करायची आहे. पहिल्यापेक्षा अजून जोमानं दरवर्षी कामाला लागायचं आहे. तुम्ही व्याख्याता व्हा, तुम्ही राजकारणात जाऊ शकता, तुम्ही कोणत्याही गोष्टीत जरी गेलं तरी तुम्हाला कष्ट करावं लागेल. परंतु अनेकांना वाटतं की आम्हाला कष्ट करू वाटत नाही. त्याचं अडचण काय आहे? कष्ट करू वाटत नाही असा विषय नसतो, तर आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते क्षेत्र आपल्याला आवडीचं वाटत नाही. तुम्ही कधीतरी बघा, 3 तासाचा मूवी आपण कसा बघून संपवलं हेच कळत नाही. त्यावेळेस 3 तास कसे गेले कळले का? नाही, कारण तो आवडीचा विषय होता, तो इंटरेस्टचा विषय होता. तसंच जीवनामध्ये सुद्धा आहे. आपली आवड, आपली निवड ही काय एकदा लक्षात आलं पाहिजे ना. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीच्या मागं आपण तासनतास तिला बघत एकटक उभं राहतो, त्यावेळेस आपल्याला तासनतास कसे निघून गेले कळत नाही ना. तसंच आयुष्यामध्ये सुद्धा आहे. ही आवड, ही कष्ट, ही हॅबिट बनली पाहिजे आणि त्याच्यातूनच सक्सेस मिळतो. सक्सेस म्हणजे अमुक दिवशीच मिळावं, अमुक एवढ्या कालावधीतच मिळावं असंही काही नाही. वर्षाचं 2 वर्ष, 3 वर्ष होऊ शकतं, 4 वर्ष होऊ शकतं. परंतु जितकं सक्सेसचा पिरियड जास्त तितकं मोठं सक्सेस आहे, तितकं सॅटिस्फॅक्शन आहे. तुम्ही काही न करता यशस्वी झाला तर तुमच्या मनाला ते समाधान नाही. शेवटी समाधान, यश ही व्याख्या कुणाच्या तरी तुलनेत आहे. पहिला नंबर आला ह्याचा अर्थ काय? अनेक जणांना मागं सोडून पहिल्या स्थानावरती गेला. परंतु पहिल्या स्थानावरती जात असताना प्रचंड परिश्रम जर का तुम्ही घेतले असतील तर ते समाधान तुम्हाला आनंद देणार आहे. ते समाधान हवं आहे, अभ्यास हवा आहे, इतरांच्या चुकातून केलेली दुरुस्ती हवी आहे. अशा सर्व गोष्टी केल्यानंतर यश मिळतं. मित्रांनो, शांत राहण्यापेक्षा, काही न करण्यापेक्षा, आयुष्य कुटत राहण्यापेक्षा नवीन स्वप्न घ्या, नवीन टार्गेट घ्या. ॲटॉमिक हॅबिट्सचं प्रमाण छोटे त्याचे कट्स करा. एका दिवशी सर्व बदल होत नसतो. पहिल्या 8 दिवस, 15 दिवस वही पेन घेऊन बसा. मला काय करायचं आहे ह्याच्यावरती विचारमंथन करा. त्या क्षेत्रातील माहिती काढा. आज ChatGPT, YouTube, सोशल मीडियाचं युग आहे. कोणत्याही गोष्टीची क्षणात माहिती मिळते आणि ती सुद्धा फ्री आणि घर बसल्या. ठरवा काय करायचं आहे, ती छंद, आतील आवाज ओळखा. त्याच्यानंतर ते करत असताना एक पावलं पुढं टाकत चला. एका पावलानंच खऱ्या अर्थानं मोठी वाटसुद्धा आपण पोच करतो. त्या वाटेवरती आपण कधी स्वार होऊन वाट पूर्ण करतो हे सुद्धा कळत नाही. बघा, यश हे खूप मजेशीर आहे. यशाशिवाय आयुष्याला मजा नाही, कष्टाशिवाय आयुष्याला मजा नाही. कष्टानं, घामानं गाळलेला जो घाम असतो त्या घामात सुद्धा वेगळ्या पद्धतीचा सुगंध आहे. तो सुगंध आहे समाधानाचा, तो सुगंध आहे परिश्रमाचा, मेहनतीचा, प्रयत्नांचा.
आयुष्यामध्ये ह्या गोष्टी केल्या पाहिजे मित्रांनो. जे करती प्रयत्न त्याला मार्ग सत्तर, आयुष्यामध्ये आव्हानाला असे द्यावे उत्तर. आव्हानं पार करत करत पुढे चला, यशस्वी व्हा, सक्सेस व्हा. हाच जीवनाचा खरा मूलमंत्र. आयुष्य समृद्ध करा. माझा व्लॉग कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा आणि मला सबस्क्राईब करा. तुमचा ओंकार शिंदे.